आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो. काय लिहितेस रे? अरे उद्या महाराष्ट्र दिन आहे ना, स्पीच लिहितीये. कॉलेजच्या कार्यक्रमात भाग घेते तू? हो मग मला तर भीती वाटते भाऊ स्टेजची. मला नाही वाटत बाबा भीती. अरे भाषण लिहिणं मोठ्या लोकांची काम आहे, आपलं काम नाही ते. दे दे, ठेवून दे. अरे थांब, असं थोडी नाही. तुला कोण म्हणलं भाषण फक्त मोठ्या लोकांनीच द्यायला पाहिजे? आपण पण देऊ शकतो. भाषण देण्याची सुरुवात ही आपल्या वयापासूनच होती. आता तू भाषण करणार आहे तू? हो मग. अरे तुला माहिती आहे का आपला महाराष्ट्र एवढा महान काय आहे बरं? हा माहिती आहे ना, कारण की महाराष्ट्रात वडापाव लय भारी मिळतो. अरे पागल, तसं नाहीये. तुला माहितीये का आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत, त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र महान आहे. कसला आलाय महाराष्ट्र महान? बाहेर चक्कर मारून बघ कसली अस्वच्छता आहे, किती घाण आहे, आणि तू म्हणते महाराष्ट्र महान आहे. स्वच्छता करणारे काम सुद्धा करत नाहीत नीट. तू एकदा बाहेर गेलीस ना मग तुला समजेल. अरे जर आपणच कचरा केला नाही तर स्वच्छता करणाऱ्यांना स्वच्छता करण्याची गरज पडेल का? ह्याचा विचार केलाय का तू? हा तुझं पण बरोबर आहे. आता हे स्वच्छतेचं झालं, शेतकऱ्याचं कोण बघणार? तुला माहितीये ना एवढा मोठा महापूर आला, सरकारने काय केलं शेतकऱ्यांसाठी? आले, चिखलात पाय बुडवला आणि 2-3 फोटो सोशल मीडियाला अपलोड केले, झालं. चल ठीक आहे, हे झालं शेतकऱ्यांचं. आपल्यासारख्या विद्यार्थ्यांचं काय? आज 12-15 वर्ष झालं आपले आई वडील आपल्याला शिक्षणासाठी पैसे पुरवतात, ना आपलं भविष्य शिकू रे ना आपण स्वतः. तुझं सगळं बरोबर आहे रे. तुला माहितीये का गेल्या 2 वर्षाखाली एक न्यूज खूप व्हायरल झाली. कोणती रे? एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. ऐकली होती बरं का मी, पण नाही का अशा बातम्या रोजच येत असतात, त्याच्यामुळे एवढं लक्ष दिलं नाही. त्याचं काय आहे बरं? अरे कारण ती बातमी माझ्या वडिलांची होती, म्हणून मी आज महाराष्ट्र दिनानिमित्त एक गोष्ट ठरवली. काय रे? मी शिकून असं काय करणार तर इथून पुढं कुठल्याही शेतकऱ्याच्या मुलाला मला बाबा नाहीत अशी म्हणण्याची वेळच येऊन जाणार. हे बघ, मला तुझं हे सगळं पटतंय बरं का, पण जे घडून गेलेलं आहे त्याच्यावरती बोलून काय उपयोग नाहीये. त्याच्यामुळे ह्याच्या पुढं आपल्यासारख्या सर्व तरुणांनी ना महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्याचं काम हे नक्कीच करूयात आणि करायला पाहिजेच. आता तुझं एवढं सगळं बोललीस ना, ते ऐकून माझी सुद्धा बोलण्याची स्टेजवर उभा राहण्याची भीती निघून गेली. आता चल मी सुद्धा एक भाषण घेतो आणि आपण सोबत जाऊया. हो. बरं चल, तुला भूक लागली आहे का? मला नाही काय खायचं. चल मग आपण जाऊ. सांगते.